बोधिसत्व बाबासाहेबांच्या 69व्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने भव्यदिव्य असं जय भीम बुद्ध विहार हिरानंदानी पवई या पवित्र विहारामध्ये ज्या पूज्य भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली हे महासंघदान आयोजित होत आहे, असे पूज्य विशुद्धानंद बोधी महाथेरो आजच्या या सभेमध्ये ज्येष्ठ पूज्य धमरतन महाथेरो, पूज्य खेमधमोजी महाथेरो, संपूर्ण पूज्य भिक्खू संघ, विशेषतः या कार्यक्रमाचे आयोजक पूज्य भिक्खू शीलबोधीसह संघप्रिय भंतेजीसह सर्वच आमचे सहब्रह्मचारी बंधू, सर्व दानदाते दानदात्या, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आज प्रास्ताविकमध्येच आपण ऐकलं की हे भव्य दिव्य अशा प्रकारचं भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या पूज्य भिक्खू संघरत्नाला अनेक वर्षापासून या ठिकाणी दान दिल्या जातं आणि ते सारं पुण्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुमोदन केल्या जातं। ही महापुण्य संधी पूज्य भंतेजींच्या संपूर्ण शिष्यगणांना मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये हे कुशल कर्म करण्याची संधी त्यांना प्राप्त होते आहे। निश्चित स्वरूपामध्ये काशाय वस्त्राचं आणि मानवी जीवनाचं या कुशल कर्मामध्ये ते आपलं आणि इतरांचं सार्थक करून घेत आहेत, कुशल मंगल पुण्य करून घेत आहेत। उपासक आणि उपासिकांनो, तथागत भगवान बुद्धाचा सद्धम्म हा खूप विशाल आहे। या सद्धम्माच्या संदर्भामध्ये भरपूर असे काही भारतीय लोकांमध्ये संभ्रम आहेत। बाबासाहेबांची इच्छा होती भगवान बुद्धाचा धम्म समजून घेत असताना या संपूर्ण लोकांच्या मनातले संभ्रम काढत काढत एक मोठा कालावधी जाईल, एक भिक्षूंची पिढी जाईल, दुसरी पिढीपर्यंत हळूहळू हळूहळू यांना वेगवेगळे सिद्धांत समजणं सुरू होतील। एकेकाळी महासंघदान काय शब्द आहे हा शब्द देखील लोकांना माहीत नव्हता। लोकांनी हा शब्द पण ऐकल्यानंतर लोक विचार करायचे की हे महासंघदान काय आहे, महासंघ कोण असतो, त्या महासंघाला दिलेल्या दानाला महासंघदान का म्हणतात, हे शब्दही लोकांना माहीत नव्हते। लोक अनेक शब्दापासून अनभिज्ञ होते। आजही बरेच लोक बौद्ध धम्माचा जर एखादा शब्द तो सत्य शब्द जर आपण वापरणं सुरू केला तर लोक आजही एकदम विचलित होऊन जातात किंवा विक्षिप्त होतात। परंपरेतून, हिंदू धर्मातून, कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, खोट्या बाबीतून अनेक शब्द बौद्ध धर्मामध्ये रूढ झालेले असताना साहित्यकासह, लेखकासह, ज्ञानी विद्वान पंडित म्हणून घेणाऱ्यासह गुपचूप निमूटपणे ते शब्द वापरत आलेले आहेत। बौद्ध धर्माचा सखोल अध्ययन न केल्यामुळं, अभ्यास न केल्यामुळं अनेक जणांनी तशी हिंमत किंवा तशा प्रकारची प्रामाणिकता ठेवलेली नाही आहे। पण हळूहळू हे काम पूज्य भिक्खू संघ करत आहे। आज बघा ना तुम्ही, अनेक बौद्ध लोकांच्या लग्न पत्रिकेमध्ये आजही लिहिलेलं असतं, वर लिहिलेलं असतं वर आणि इकडे साईडले असते वधू। बघा, याच्यावर कोणी चिंतन करत नाही। वर आणि वधू, या वरचा अर्थ काय आहे, या वधूचा अर्थ काय आहे, तुम्ही मराठी डिक्शनरी जाऊन पहा, त्या वर आणि वधूचा अर्थ होतो धगडे आणि धगडी, म्हणजे पाटाण रुसना, पाटाण रुसना। आता भंतीजीने जर म्हटलं की पाट्यानं रुसण्याच्या गळ्यात हार घालावा आणि रुसण्यानं पाट्याच्या गळ्यात हार घालावा तर कितीतरी लोकांना राग येईन। म्हणल्यामुळे त्यांना राग येईन, पण ते लिहितात त्याचं कोणाला राग येत नाही। मग तेच सांगतो ना, माहीत नाही। तर असे भरपूर अशा गोष्टी आहेत। तुम्ही मराठी डिक्शनरीमध्ये जाऊन बघा त्याचा अर्थ काय आहे। तर जेव्हा पहिल्यांदा पूज्य भिक्खू संघाद्वारे असा शब्द आला पत्रिकेवर आणि ज्याही उपासकाच्या पत्रिकेवर आला
की तुम्ही मुला मुलींचं लग्न करत आहात तर पालीतला शब्द लिहा, दारक शब्द लिहा, दारिका शब्द लिहा. तेव्हा अनेक लोक म्हणे हे काय आणलंय दारक, हे काय आणली दारिका. म्हणजे त्याला धगड्या आवडतो, त्याला धगडी आवडते, त्याला पाटा आवडतो, रुसला आवडतो. पण त्यांना असा नवीन शब्द दिल्यानंतर अनेक दिवसपर्यंत त्यांना हे वाटतं. बौद्ध धम्मामध्ये पाली अध्ययन करणारे अनेक लोक आता हळूहळू ग्रस्त लोकांमध्ये सुद्धा उत्पन्न होत आहेत. त्यामुळे जन्माला कोणता शब्द आहे, तुम्ही बर्थडे बर्थडे बर्थडे, हॅपी बड्डे 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 शॉर्टकटमध्ये, तर तुम्ही अनेक 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 लोक करता. पण पाली भाषेमध्ये, बुद्धाच्या भाषेमध्ये याला काही शब्द आहे का? लग्न 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 लग्न, विवाह 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 विवाह, याला काही शब्द आहे का बौद्ध धर्मामध्ये? अनेक लोक याच्यावरही विचार करत नाहीत. म्हणून असे भरपूर शब्द आहेत. जर कोणी व्यक्ती मरण पावला तर मरणाला काही शब्द आहे का? तर जसं ज्या धर्मातून बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर काढलं, अक्षरशः 22 प्रतिज्ञा म्हणत असताना बाबासाहेब जेव्हा ही प्रतिज्ञा म्हणण्यासाठी आले तेव्हा बाबासाहेबाचा कंठ दाटून आला होता. बाबासाहेब रडत होते जेव्हा ते म्हटले, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या मनुष्य मात्राला असमान आणि नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो, असं म्हणताना बाबासाहेबाचा कंठ दाटून आला. आणि बाबासाहेब म्हटले, सुटलो बा मी नरकातून. काय म्हटले बाबासाहेब? नरकाची उपमा दिली बाबासाहेबांनी. ज्या धर्माला नरकाची उपमा दिलेली आहे त्या धर्मामधले अनेक शब्द, नरकासमानचे शब्द अनेक लोक आजही वापरत आहेत आणि आजही त्याच्यावर अनेक लोकांचं लक्ष नाही आहे. उपासक आणि उपासिकांनो, तीच गोष्ट हळूहळू 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 आजही अनेक लोकांना मृत्यूच्या संदर्भामध्ये किंवा भिक्षूच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये किंवा श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंताच्या शरीर त्यागण्याच्या विधीला, बोधिसत्वाच्या शरीर त्यागण्याच्या विधीला, पच्चेक बुद्धांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला, चक्रवर्ती सम्राटांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला आणि सम्यक संबुद्धांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला काय म्हणतात? अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. अजूनही लोकांमध्ये याच्यामध्ये अभ्यास नाही आहे. अनेक वर्षापासून जो शब्द प्रचलित आला, तो शब्द एकदा सुरू झाला, तो कोण सुरू केला, कशामुळं सुरू केला, का बरं सुरू केला, कोणत्या अंगाने सुरू केला, तो एकदा प्रचलित सुरू झाला तसा सुरू राहतो. आणि मग कालांतरानंतर तो जेव्हा सत्य स्वरूपामध्ये आपल्या पुढे येतो तेव्हा अनेक लोकांना संभ्रम निर्माण होतो. म्हणून 30 मिनिटामध्ये मला थोडं काही सांगायचं आहे. त्यातले 5-10 मिनटं मी या विषयासाठी घेणार आहे. नंतर मग बाकीचे 1-2 विषय मी थोडासा सांगेल. हा विषय हाताळणं अत्यंत आवश्यक आहे. एवढा मोठा पूज्य भिक्खू संघ आहे. माझी तर नम्र विनंती आहे की पूज्य भिक्खू संघाने एक मोठी मीटिंग, भारतभरांची मीटिंग घेऊन या विषयावर एक चर्चा करून एक ठराव पास केला पाहिजे की नेमकं बाबासाहेबांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला, त्या बाबासाहेबाच्या अग्निसंस्कार विधीला, बाबासाहेबांच्या त्या संस्काराला काय नाव दिलं पाहिजे किंवा जे आतापर्यंत प्रचलित आलेलं आहे ते नाव योग्य आहे का? हे जगातल्या सर्व त्रिपिटकाचं अध्ययन असलेल्या 84,000 गाथा मुखोद्गत असलेल्या महापूज्य भिक्खू संघ रत्नाला आमंत्रित करून यावर आपण भाष्य करून याचा एक उलगडा केला पाहिजे की बोधिसत्वांसाठी जे शब्द वापरल्या जातात प्रचलित शब्द आहेत. बाबासाहेबांसाठी अनेक 70 वर्षापासून लोक हा शब्द वापरतात की 6 डिसेंबरला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले असे शब्द वापरतात. काही लोक परिनिर्वाण झाले असे शब्द वापरतात.
काही लोक निर्वाण प्राप्त झाले असे शब्द वापरतात. यावर चिंतन मनन केलं पाहिजे, सखोल अध्ययन केलं पाहिजे आणि यावर सर्वांनी विचार करून ठरवलं पाहिजे की असं केल्याने, असं लिहिल्याने जगाच्या विद्वान ज्ञानी पंडित भिक्षू संघामध्ये आपलं महत्त्व काय होत आहे, आपलं अध्ययन काय होत आहे, किंवा जगातले भिक्षू अभ्यास करणारे लोक यावर काय विचार करत आहेत, यावर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. मी स्वतः 2012ला जेव्हा महासंघदान घ्यायचं ठरलं होतं, जेव्हा 2012ला औरंगाबादमध्ये महासंघदान जेव्हा मी आयोजित केलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आणि फिरून मी जेव्हा ते पोस्टर, बॅनर आणि जिकडं तिकडं जेव्हा मी पहिल्यांदा शब्द लिहिला की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाप्रयाण झाले असा शब्द लिहिला. जेव्हा महाप्रयाण शब्द लिहिला तेव्हा अनेक लोकांसाठी तो पहिल्यांदा शब्द होता. पण त्या अगोदर, तो शब्द देण्याच्या अगोदर मी प्रज्ञानंद महाथेरो बाबासाहेबाच्या दीक्षेमध्ये हजर असलेले लखनौला राहत होते. मी त्यांना 3 ते 4 बाऱ्या भेटलो. मी त्यांच्या पायावर वंदन करून त्यांची सेवा करून मी त्यांना हिंदीमध्ये बऱ्याच वेळेस विचारलं कि बनते आप थे, बाबा साहब को दीक्षा देते समय आप थे, ये शब्द किसने दिया है? ये बाबा साहब को महापरिनिर्वाण जो अंक निकला था, तो ये बाबा साहब को ये अंक जब निकला था तो किसने कहा था कि बाबा साहब बोधिसत्व को ऐसा लिखो? तो बोले पता नहीं, हम दीक्षा में थे, लेकिन उनके ये संस्कार विधि में हम नहीं थे, लेकिन हमने भी पढ़ा है कि वो शब्द दिया है. मग मी विचार केला की अरे त्या कार्यक्रमामध्ये पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी होते, ज्यांना चालतं फिरतं विद्यापीठ म्हणतात, आणि आम्ही सर्व भिक्षू लोक देखील ते मानतो की ते खरं आहे. मग एवढे मोठे ज्ञानी विद्वान महापंडित भिक्षू त्या कार्यक्रमात हजर होते. मला असं वाटलं की निश्चित स्वरूपामध्ये हा शब्द कोण दिला असेल. आतून माझं मन म्हणायचं की भदंत आनंद कौशल्यांजी बोधिसत्वाला महापरिनिर्वाण कसं काय म्हणतील, ते कसं काय म्हणतील. पण एकीकडे भीती वाटायची की भंतेजी स्वतः हजर होते, जर त्यांनी हा शब्द दिला नाही तर मग त्यांनी विरोध का केला नाही या शब्दाला, ज्यांनी कोण दिला हे मनामध्ये माझ्या राहायचं. पण भंतेजी नव्हते, हे कोणाला विचारावं हा मला बरेच दिवस प्रश्न होता. मग मी बँगलोरला एकदा गेलो काही मोठ्या लोकांसोबत, तेव्हा माझी भेट आणि सेवा करण्याची संधी मला भदंत बडा भंतेजी बुद्ध रक्षिता जे बाबासाहेबासोबत 6व्या संगीतीला हजर होते, त्यांच्यासोबत माझी भेट झाली. जेव्हा मी त्यांची सेवा केली, त्यांना वंदन केलं, तेव्हा त्यांना पण मी विचारलं कि भंते हमने सुना है कि आप बाबा साहब के साथ साथ छठी संगीती में थे. बोलते हाँ, तो बाबा साहब के वो शरीर त्यागने की विधि को महापरिनिर्वाण लिखा जाता है, क्या ये शब्द आपने दिया है? तो बोलते नहीं, ये तो हमने नहीं दिया है. तो फिर किसने दिया है? तो बोले ये उचित है क्या? उचित तो नहीं है. तो फिर क्या है, कौन सा उचित है, क्या है? तो बोले ये भिक्षु संघ ने इसके ऊपर बैठकर सभी जगत के विद्वानों को पूछकर इसके बारे में चर्चा करनी चाहिए. मी त्यांना सांगितलं की मी हा शब्द माझ्या वाचण्यात आलेला आहे आणि हा खूप ठिकाणी आहे. हा शब्द मी बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या संघदानासाठी वापरणार आहे. आपको कैसा लगता है? बोले उचित ही लगता है. त्यानंतर मी गोयंका गुरुजींना 4 वेळेस भेटलो. पूज्य गोयंका गुरुजींना 4 वेळेस भेटलो. त्यामध्ये एकदा मात्र 2 डिसेंबर 2012ला मी त्यांच्यासोबत 1 ते 1.25 घंटा माझी त्यांची मीटिंग झाली, चर्चा झाली. त्याचे साक्षीदार धांडे सर, गौतम गायकवाड, पूज्य गुणानंद आबिबू
तेव्हा आताचे आचार्य जे महानागरत्न आहेत तेव्हा ते भिक्षू होते, ते आम्ही 4-5 जण त्या मीटिंगमध्ये होतो, पण मी आणि गुरुजीच बोलत होतो. तेव्हा मी गुरुजीला सुद्धा आमंत्रित केलं कि गुरुजी, मैं औरंगाबाद में एक महासंगदान का आयोजन किया है, वो पुण्य मुझे बाबा साहब को अर्पित करना है. क्या मैं बाबा साहब के उस दिन को महाप्रयाण मैंने लिखा है, मैंने महापरिनिर्वाण नहीं लिखा है, क्या ये उचित है? तो गुरुजी ने कहा बिल्कुल उचित है बनते, अच्छा ही किया, आपने सही शब्द दिया, बोधिसत्व का महापरिनिर्वाण नहीं होता है. त्यानंतर मी हीच गोष्ट पूज्य भदंत आमचे सदानंदजी महास्तवीर ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष जेव्हा ते होते, त्यांच्यासह भारतातल्या 400-500 देशविदेशातल्या अनेक भिक्षूंना तिथं आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी जिकडं तिकडं मोठ्या अक्षरात महाप्रयाण शब्द लिहिला. कोण्याही भंतीजींनी त्या महाप्रयाण शब्दाला थोडाही विरोध नाही केला, कारण बरेच भिक्षू अभ्यास करू लागले आणि अभ्यास करता सगळ्यांच्या हे लक्षात आलं. आज एक सगळे भिक्षू ही गोष्ट मान्य करतात, अभ्यासक सगळे भंतेजी ही गोष्ट मान्य करतात की बोधिसत्वाचं महापरिनिर्वाण होत नसतं. महापरिनिर्वाण जे होतं ते फक्त तथागतांचं होतं. महापरिनिर्वाण शब्द हा फक्त तथागतांसाठी, भगवान बुद्धासाठी, सम्यक संबुद्धांसाठीच वापरला जातो. इथपर्यंत मात्र आम्ही सगळे एक मताचे आहोत की महापरिनिर्वाण फक्त भगवान बुद्धाचंच होतं. दुसरे पण आम्ही एक मताचे आहोत. आम्ही सारे भंतीजी ह्याही मताचे आहोत की जर मग महापरिनिर्वाण हे फक्त भगवान बुद्धाचंच होत आहे, हे जर आम्ही सगळे एक मताचे आहोत, तर पुन्हा आम्ही या मताचे आहोत की बाबासाहेब काही सम्यक संबुद्ध नाही आहेत. बाबासाहेब ही विल बिकम अ बुद्धा, ते भावी बुद्ध आहेत, त्याबद्दल बी आम्हाला कणभर शंका नाही आणि ती नसायलाही पाहिजे. ते भविष्यातले बुद्ध आहेत आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बोधिसत्वाची व्याख्या त्यांनीच दिलेली आहे. जे सत्व बुद्धत्वाच्या दिशेनं वाटचाल करतं त्या सत्वाला बोधिसत्व असं म्हणतात, असं बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात लिहिलेलं आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जेव्हा हे असे शब्द येणं सुरू होतात तेव्हा अनेक लोकांमध्ये कधी संभ्रम निर्माण होतो. म्हणून उपासक उपासिकांनो, महापरिनिर्वाण हा शब्द केवळ तथागतांसाठी वापरला जातो. परिनिर्वाण शब्दाचा अर्थ बाबासाहेबांनी स्वतः दिलेला आहे. परिनिर्वाण शब्दाचा अर्थ बाबासाहेब म्हणतात, परिनिर्वाण म्हणजे विझणे. परिनिर्वाण म्हणजे विझणे, पुन्हा उत्पन्न न होणे, कायमचं बुजून जाणे, म्हणजेच असं परिनिर्वाण हा शब्द त्यांनी दिलेला आहे. विझणे म्हणजे डबल पुन्हा जन्म नाही, पुनर्जन्म नाही, म्हणजे परिनिर्वाण होय. मग परिनिर्वाण हा शब्द पुन्हा जन्म नाही, पुनर्जन्म नाही अशा सत्वांसाठी वापरला जातो आणि पुन्हा जन्म फक्त 3च सत्वांचा होत नाही. त्यामध्ये पहिलं सत्व आहे अरहंत, अरहंताचा पुनर्जन्म होत नाही. दुसरं सत्व आहे पच्चेक बुद्ध, पच्चेक बुद्धाचा पुनर्जन्म होत नाही, पुढचा जन्म होत नाही. आणि तिसरं महासत्व कारुणिक तत्व आहेत तथागत सम्यक संबुद्ध, यांचा देखील पुनर्जन्म होत नाही. मग जर परिनिर्वाण शब्द विझणे, पुन्हा न उत्पन्न होणे, पुनर्जन्म न होणे यासाठी जर वापरला जात असेल तर मग हे तर ह्या 3च महापुरुषांना शब्द वापरला जातो. त्यामुळं निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण मध्ये आपल्याला आता उलगडा झालेला आहे की महापरिनिर्वाण फक्त तथागतांसाठी वापरलेला शब्द आहे आणि परिनिर्वाण अरहंतासाठी. जे अरहंत भिक्षू, ज्या अरहंत भिक्षूंनी शरीर सोडतात, त्यांच्या शरीर सोडण्याच्या विधीला, त्यांच्या त्या अग्निसंस्काराला परिनिर्वाण असे म्हणतात. निर्वाण हा शब्द अग्निसंस्काराशी, मरणाशी आणि कोणत्याही विधीशी जुटलेला नाही आहे. ज्यांच्या हातात पडला
त्या लोकांनी तो कोण्याही ठिकाणी निर्वाण शब्द वापरलेला आहे. निर्वाण या शब्दाचा अर्थ पाली भाषेमध्ये निब्बाण होतो. निब्बाण म्हणजे मराठीत निर्वाण, त्यालाच इंग्रजीमध्ये स्पॉटलेस लाईफ म्हणतात. त्याला सोप्या भाषेमध्ये काळे डाग विरहित जीवन म्हणतात. त्यालाच आणखी सोप्या भाषेमध्ये राग खय्यो, दोष खय्यो, मोह खय्यो, ती उच्चंती निब्बाण म्हणजे राग क्षय झाला, द्वेष क्षय झाला, मोह क्षय झाला, म्हणजे त्यांचं चित्त राग द्वेष मोहातून परिपूर्ण निर्मळ झालं आणि त्यांचा स्वभाव आता पुन्हा राग द्वेष मोह बनवण्याच्या स्वभावापासून मुक्त झाला. त्या अवस्थेला अरहंत पदाच्या अवस्थेला निर्वाण म्हणतात. ती जिवंतपणाची अवस्था असते, मरणासाठी वापरलेला शब्द नाही आहे. म्हणजे जिवंतपणे जे अरहंताचा साक्षात्कार करतात, जे अरहंत होतात, त्यांना निर्वाण प्राप्त झाले असे म्हणतात. म्हणजे मरण प्राप्त झाले असे नाही म्हणत. निर्वाण प्राप्त झाले म्हणजे काय, त्यांचा सगळा राग निघून गेला, त्यांचा सगळा द्वेष निघून गेला, त्यांचा सगळा मोह निघून गेला, अशा अवस्थेला म्हणतात निर्वाण. आणि असे अरहंत झालेले व्यक्ती जेव्हा शरीर सोडतात त्यांना म्हणतात परिनिर्वाण. आणि जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त होतात तर त्या विधीला म्हणतात, त्याच अवस्थेला म्हणतात महापरिनिर्वाण. महापरिनिर्वाण सूत्र आहे एक सेपरेट, महापरिनिब्बाण सूत्र. म्हणून महापरिनिब्बाण कशाला म्हणायचं हे जगातल्या कोणत्याही भिक्षूंना, चक्रवर्ती सम्राटाला, अरहंताला, कोणत्याही त्रिपिटकाचार्यांना, कोणत्याही सद्ग्रस्ताला, देवाला, माराला, ब्रह्माला कोणालाही अधिकार नाही. ते तथागताने सांगून ठेवलेलं आहे महापरिनिब्बाण सूत्रामध्ये की महापरिनिब्बाण सूत्र शब्द कोणासाठी वापरला पाहिजे. आपल्याकडे अनेक लोक आहेत. मी काल एका ठिकाणी एका व्हिडिओवर कमेंट पाहिलं, एका व्यक्तीनं कमेंट केलं की आम्ही बुद्धापेक्षाही जास्त बाबासाहेबाला मानतो. पाहता ही भाषा भाई, ये तो बडी बात आहे. तिथं काय कमेंट आहे, बुद्ध तो क्या, असं तिचा शब्द आहे, बुद्ध क्या चीज है, हम बुद्ध से बढ़कर बाबा को मानते. बाबासाहेब असते तर याला असे झोडपला असते, याला धरून 2-4 काट्याखाली याचा चांगलं टेंगुल आणला असतं याच्या पाठणात, याच्या डोक्यात जिथं येतं. तो भाई ये तुम्हारी बुद्धि है, ये तुम्हारी बुद्धि है, तुम किसको किससे बढ़कर क्या मानोगे, क्या तुम बुद्ध हो. तर बुद्ध काय म्हणतात, हा धम्म बुद्धाचा आहे, हा धम्म बुद्धाचा आहे, हा धम्म अरहंताचा नाही आहे, हा धम्म बोधिसत्वांचा नाही आहे, हा धम्म चक्रवर्ती सम्राटाचा नाही आहे, हा मार देवांचा नाही आहे, ब्रह्माचा नाही आहे, हा शक्राचा नाही आहे, हा धम्म तथागत भगवान बुद्धाचा आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी प्रत्येक गोष्टीचं डिटेल असं विश्लेषण केलेलं आहे. एकही गोष्ट सोडलेली नाही आणि एकही गोष्ट आपल्या तर जास्त टाकायची गरज नाही. म्हणून भगवंताचा धम्म केवळ परिपूर्णं, केवळ परिशुद्धं, तो एवढा शुद्ध आहे की आता तिच्यामध्ये काही अशुद्ध नाही की जेणेकरून तुम्ही तिच्यातून काढलं पाहिजे. तिच्यामध्ये आता काही कमी नाही की जिच्यामध्ये तुम्ही जास्तीच टाकलं पाहिजे. तो परिपूर्ण आहे. म्हणून अनेक लोक व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, फेसबुक युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत. तर हे व्हॉट्सअपचे विद्यार्थी, हे फेसबुकचे विद्यार्थी, हे इंस्टाग्राम ट्विटरचे विद्यार्थी, हे तिकडच्या ज्या काही मेसेज आणि गोष्टी आहेत त्या इकडे तिकडे व्हायरल करतात, खाली बाबासाहेबाचं बुद्धाचं नाव टाकून देतात. यांना यांची टर करायची असते. म्हणून आपल्या समाजात कलेक्टर भरपूर झालेले आहेत. कलेक्टर म्हणजे प्री परीक्षा, मेन परीक्षा, ओरल परीक्षा UPSCची देऊन पास झालेले कलेक्टर वेगळे, ते कलेक्टर वेगळे. पण हे व्हॉट्सअप फेसबुकचे कलेक्टर वेगळे. म्हणजे कुठूनही कलेक्ट करायचं आणि त्याची टर करून द्यायची, त्याचं नाव आहे कलेक्टर. तर असे कलेक्टरांची संख्या खूप जास्त झाली कारणानं ते मात्र कुठूनही कसंही कलेक्ट करतात आणि काही टर करून देतात. म्हणून अशा लोकांपासून थोडं सावध राहिलं पाहिजे. उपासक उपासिकांनो, हा जे एवढा मोठा महासंघदानाचा सोहळा ज्या भंतेजींच्या सुपुत्रांनी सगळ्यांनी मिळून आयोजित केला, ही खूप मोठी महापुण्याची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा याच्यावर अध्ययन करणं सुरू करा, चिंतन मनन करणं सुरू करा. आणि कोणालाही, आम्हालाही आमची बुद्धी पाजळायची गरज नाही आणि कोणालाही तथागत बुद्ध काय म्हणतात
तथागत भगवान बुद्ध मानवाच्या मरणाला काय म्हणतात तर स्पष्ट महासती पट्टाण सुत्तामध्ये वर्ण आलेलं आहे. काय वर्ण आलेलं आहे? कतमाच सा भिक्कवे मरणं. हे भिक्षुंनो, कशाला म्हणतात मरण? तिथं सगळंच आलंय. कथमाचं सा भिक्कवे जाती, कशाला म्हणतात जन्म. कथमाचं सा भिक्कवे व्याधी, कशाला म्हणतात आजार. कथमाचं सा भिक्कवे जरा म्हणजे म्हातारपण कशाला म्हणतात. कथमाचं सा भिक्कवे मरणं, कशाला म्हणतात मरण. सगळं सांगितलंय भगवंतांनी. आपल्याला सांगायची गरज नाही डबल. काय म्हणले? कथमाचं सा भिक्कवे मरणं. ते म्हणतात येत ते संग सत्तानं तम्मी तम्मी सत्तनिकाय जाती संजाती ओकंती अभिनिबंती खंदानं पातुभावो आयतनानं परिलावो मच्चू मरणं कालक्रियानं खंदानं किलेवरस निक्षेपो जीवित इंद्रिये सुपेच्छेदो अयं उच्चिती भिक्कवे मरणं. आता हे भगवंताचं ऐकाव का ह्या कलेक्टरचं ऐकाव? तर भगवानने काय इथने एवढे शब्द दिले त्यांनी मरणाला, एवढे शब्द दिलेत मरणाला. मच्चू मरणं कालक्रियानं खंदानं किलेवरस निक्षेपो जीवित इंद्रिये सुपेच्छेदो अयं उच्चती भिक्कवे मरणं. याला म्हणतात मरण. आता ते लय मोठा विषय, थोडं जास्त खोल नाही सांगत, थोडं वर पटपट सांगतो. कधीतरी ज्ञान सत्यशोधक यूट्यूब चॅनल याची सविस्तर माहिती देईन तुम्हाला. तर अनेक लोक काय करतात? मच्चू मरणं कालक्रियानं खंदानं किलेवरस निक्षेपो जीवित इंद्रिये सुपेच्छेदो अयं उच्चती भिक्कवे मरणं. हे शब्द तुम्हाला हळूहळू, पण आजही कोणाच्या घरी जा, बौद्ध लोकांच्या फोटो घरी नातेवाईक मरण पावले तर त्यांच्या फोटोच्या खाली तिथं त्यांना तुम्हाला पाहायला मिळेल. काय लिहिलेल? आमचे टमकोजी ढमकोजी बौद्धवासी असं लिहितात ते. आता हा एक शब्द याच्यात बुद्धानं म्हणलं काय तुम्ही बौद्धवासी लिहा म्हणून? तर ज्यांच्या हाती शब्द पडतात फोटोच्या खाली लिहितात आमचे टमकोजी ढमकोजी बुद्धवासी, म्हणजे त्याने लिहिलंय कैलासवासी, मग आपण लिहायचं बुद्धवासी. मग आता काही दिवसानं लिहितील भीमवासी, आणि कोणी लिहितील रामजी बाबावासी, मग कोणी लिहितील मी राहत्यावासी, म्हणजे मी राहत्याच्या शेजारी गेली ती, नाही तर मग सावित्रीबाई वासी. आता लिहिणाऱ्याला काय सांगावं, यायचं काय हुकी येई नाही तर यायला हुकी आली तर काय लिहितील? तर भाई कोई नहीं बुद्धवासी, कोई नहीं भीमवासी, कोई नहीं सावित्रीबाईवासी. ये शब्दों का जाल है. बुद्ध क्या कहते? बुद्ध मरण को क्या कहते? तर मरण लिहायला काय अवघड आहे? बुद्ध म्हणतात त्याला मरण लिहा, नाही तर मृत्यू लिहा, नाही तर कालवस लिहा, नाही तर दिवंगत लिहा, नाही तर खंड विक्षिप्त झालं लिहा, किंवा आता त्या व्यक्ती निर्धन लिहा. असे सरळ 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 शब्द तिथे आलेले आहेत सोप्या भाषेमध्ये. पण अनेक लोक लिहितात नाही बुद्धवासी. त्याला असं वाटतं की बुद्धवासी लिहिल्यानं आमचा पाहुणा लगे बुद्धाच्या शेजारी जाऊन बसला, इकडं रट्टावून दारू प्याला, असा दारू प्याला पिऊन मेला, आणि तिथं लगे बुद्धाच्या शेजारी जाऊन बसला. पहा, इथं लोकायला अजून पंचशील घेता येईना. पंचशील घेता येत नाही नीट. आम्ही म्हणतो डोळे लावा, तर ते मिची उघडेत ठेवतात. काहून उघडे ठेवतात काय माहीत नाही. त्याला वाटते भंतीची काय गळ्यातलं तोडून पळतात का काय माहीत. बरं, आम्हाला असं वाटतं बा म्हणता कमीत कमी शील पालन करावं इथं बसल्या, म्हणून आम्ही म्हणतो म्हणा डोळे लावून, तर डोळे उघडे ठेवतात. मग आम्ही म्हणतो नमो तस्स, यायचे डोळे उघडे असतात. आमचं सुरू आहे नमो तस्स, आणि त्याचं ये नाव बसनाव इथं बघा, म्हणजे गेलं नमो तस्स बाजूला. आणि आमचं सुरू आहे बुद्धं शरणं गच्छामि, आणि त्याचं चाललंय गळ्यातलं केवढ्यात घेतलं माय तो कानातलं तर हिरवं पचक पडलं, मग तर पिवळं धमक आहे बघा. म्हणजे आपलं चाललं इकडे बुद्धं शरणं गच्छामि, आणि त्याचं चाललंय सोन्याची चर्चा. आणि त्याच्या पुढं आमचं चाललंय द्वितीय MP, आणि त्यांचं चाललं एकटीच आली का सासू संग नाही आली. ते म्हणते माय सासू तो कोरोनात मेली. कधी मेली हो? आणि माहिती नाही मेली माय अजून. बघा म्हणजे यायची मारा, म्हणजे इकडं द्वितीय MP तर ते MP गेलं बाजूला. त्याच्यानंतर भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी. आता अनेक पुस्तकात या शब्दाच्या चूक लिहिलेला आहे. पंचशील आणि वंदनेचे पुस्तक हजारो पुस्तक चुकीचे छापलेले आहेत, हजारो. ते छापले चुकीचे म्हणून पाठ केले चुकीचे. आता तो शब्द कुठं तुटतो, त्याचा अर्थ काय होतो? पाना ती पाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी. हा शब्द म्हणता पण येत नाही अनेक लोकांना. खेड्यापाड्यात आम्ही म्हणतो पाना ती पाता वेरमणी, आणि खेड्यातल्या महिला म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी आणि शिक्षापद. आता बघा, आता पाण्यात पाहता येड्यावानी जर म्हणलं, किती वेळपर्यंत जर म्हणलं, कोरक जरी म्हणत राहिलं, तर याचा काय अर्थ कळणार आहे का? याचा काही लाभ होणार आहे का? म्हणून कोणता शब्द
कधी म्हणावं, काय म्हणावं, कोणत्या अर्थानं म्हणावं, कशासाठी म्हणावं हेही अजून माहीत नाही आहेत. पंचशिलाचे बघा आता 70 वर्ष झाले. 70 वर्षामध्ये जर आज पंचशील घेण्यात आणि देण्यात जर चूक काढली तर किती मोठा भ्रम आहे. 70 वर्षात जर ही चूक काढली तर तुम्ही सगळेजण काही मोजके लोक सोडले तर दुसरं शील तुम्ही आजही असं म्हणता. आणि अनेक भिक्षू लोक दुसरं शील देताना आजही असं देतात. कसं? आदिन्न दाना वेरमणी. चूक आहे, चूक आहे. कोणाची चूक नाही काढायची, इथं काही बढायकी नाही मारत बसायची, इथं काही करायचं. अरे भाई चूक आहे तो चूक आहे. आधी न नाही, आधी ना आहे, नला काना आहे. आता हे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून शिकवा लागल. 70 वर्षामध्ये सगळ्याच्या तोंडात हेच पडलंय. मग आता असं म्हणायचं का जाऊ द्या ना बनतेजी, ते तोंडात पडलंय तर म्हणू द्या ना. आधी न ना मध्ये काय फरक होतोय पहा. काही काहीचं म्हणणं असं आहे. अरे बाबा, न आणि ना मध्ये खूप फरक आहे, खूप मोठा फरक आहे. कसा आहे? एक वाक्य घ्या. मी चोरी करणार नाही, कॉमा, केल्यास फाशीची शिक्षा द्यावी, फुल स्टॉप. कसं वाक्य बरोबर आहे? मी चोरी करणार नाही, कॉमा, केल्यास फाशीची शिक्षा द्यावी, फुल स्टॉप. पण आता तो कॉमा जर इकडं आला, मी चोरी करणार, कॉमा, नाही केल्यास फाशीची शिक्षा द्यावी, फुल स्टॉप. बरं आहे का? एक कॉमा जर अलकड घेतला तर एवढा अर्थ बदलतो. एक काना जर तिकडे घेतला तर काय होईल? म्हणून आधी न नाही, आधी ना दाना वेरमणी आहे. पुन्हा तिसरं शील तुम्ही आजही सगळे लोक चुकीचं घेता, बरेच जण चुकीचं देतात. काय म्हणतात? कामे सुमेच्छाचारा वेरमणी. चूक. कामे सुमेच्छाचार नाही, ते एक शब्द आहे. कामेसु हा वेगळा शब्द आहे, मिच्छाचारा हा वेगळा शब्द आहे. कामेसु मिच्छाचारा वेरमणी. कामे सुमेच्छाचारा म्हणले त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे काम वासनेपासून अलिप्त राहण्याचं मी आचरण करतो असं त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही काय म्हणतात? कामे सुमेच्छाचारा, चांगलं वागण्यापासून दूर राहण्याचा विचार करतो. बा म्हणा मग 70 वर्षापासून तो बाई गडबड हो रे सब जगह पर. आता एका ठिकाणी एक माणूस दारू प्याला, दारू फुल प्याला, पोटात दारू, आणि दारू पोटात आणि भंतीजीच्या पाठीमागं म्हणतोय. काय म्हणतोय? सुरा मेरय मज्ज. त्याच्या पोटात दारू आहे बरं, त्याला अर्थ कळत नाही की काय याचा अर्थ. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा, आणि बाकीचं भंतीजी तुम्हीच म्हणा म्हणे पुढचं. त्याला त्याचा दमच गेला, तिथरोकच म्हणलं त्याला पमाद ठाणा, आणि पुढचं तुम्हीच म्हणा म्हणे. तर अजून जर आपल्याला याचे अर्थ जर कळू नाही लागले तर कसं होईल? म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या प्रसंगी तुम्हाला ते सांगतो की आपल्याला पंचशील जरी भरपूर पाठ झालं तर त्याचा अर्थ जाणा आणि त्या अर्थानुसार वागणं सुरू करा. आणि मग बघा आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्माचा तुरंत लाभ होतो की नाही. कोणता? स्वाख्यातो भगवता धम्मो, जो स्वाख्यात सांगे संदिठ्ठिको अकालिको, तो लगेच तुम्हाला फळ देतो. यथा भासी तथाकारी, तथाकारी यथा भासी, जसा बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले. हे शब्द कुठून घेतलेत? इथून घेतले, तथागतातून. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आपण जसं बोलतो तसं आपण वागलं पाहिजे, जसं वागतो तसं आपण बोललं पाहिजे. हे तथागताच्या संदर्भातच हे वाक्य खरं ठरू शकतं. म्हणून आपण नित्यनियमाने सत्कर्म, कुशलकर्म, पुण्यकर्म करत असताना छोटे छोटे शब्द अनेक ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या आपण हळूहळू कमी कमी करत गेलं पाहिजे. आपल्याला हिंदू धर्माचा पगडा आहे, हिंदू धर्माचे शब्द आहेत. बघा आजही आपण डोक्याच्या टिकलीला आणि डोक्याच्या कुकाला टिकली आणि कुकू म्हणत नाहीत. अजूनही म्हणतो सौभाग्याचं लेणं. कितीतरी महिला काय म्हणतात? पती पती पती. कोणाच्या डोक्याला टिकली नाही दिसली म्हणतात नवरा मेला काय. म्हणजे टिकली दिसली तर नवरा आहे घरी असं त्याचा अर्थ, नसली तर मेला. आता मुसलमान मावल्यांना एकीला बी टिकल्या नाहीत, त्याचे सगळ्याचे नवरे मेले का? त्यांचे बी आहेत बिचाऱ्यांचे. तर ख्रिश्चन महिलांना सुद्धा नाहीत, जपानच्या बौद्ध स्त्रियांना बी नाहीत. हे महाराष्ट्रामध्येच का कुकू आणलं? का त्यांच्या कपाळाला टिकल्या लावल्या? आणि का त्यांना म्हणतात पती पती पती? आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पतीला पती म्हणा आणि टिकलीला टिकली म्हणा, नाही तर मग नवऱ्याला तर टिकली म्हणा. म्हणजे माहेरी गेल्यावर बाई एकटी झाली का टिकली संग आली. एक बाई तोंड धुता धुता टिकली पडली पाण्यात, मग पडला नवरा पाण्यात. काही काही महिला आंघोळीला गेल्यावर टिकली भीतीला लावतात, मग नवरा चिटकावला का टिकली चिटकवली.
म्हणून टिकलीला टिकली म्हणा ना, कशाला हिंदू धर्माचे पगडा डोक्यावर ठेवता, लावायचीच लावा पण त्याला टिकली म्हणा, नवरा म्हणू नका. ती नसली तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. टिकली काढा म्हणजे नवरा पटकन मरतोय असं काही डोक्यात आणू नका. गळ्यातल्या मणिमंगळसूत्राला अनेक महिला म्हणतात सौभाग्याचं लेणं, आणि नवरा बिमार पडला की शेजारणीकडे पैसे मागतात, बाई पैसे द्या ना ते बिमार आहेत. ती म्हणती मणिमंगळसूत्र विक ना. मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचं जोडी, आणि खरा जोडी चालला इकडं, खरा जोडी चालला. आता कसं काय समजावं त्या बाईला, काय समजा त्या बाईला, खरा जोडी म्हणा का मणिमंगळसूत्र म्हणा. म्हणून ह्या ज्या इतक्या खोट्या खोट्या गोष्टी आपल्यामध्ये रूढ झाल्यात, त्या खोट्या खोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या खऱ्या करा. सरळ सरळ आपल्याला जे उलटं झालेलं आहे, जे सरळ सरळ केलं तर बौद्ध धम्म समजायला काही सोपा अवघड नाही आहे. धम्माचे संस्कार जे आहेत ते धम्माचे संस्कार आपल्या जीवनामध्ये टाका, म्हणजे मग तुमचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आजही खूप अशा गोष्टी आहेत बघा. एका ठिकाणी मला बड्डेला नेलं, पोराचा बड्डे, पोरग 1 वर्षाचं, आणि केक त्याच्या वजना एवढा, आणि मेणबत्ती भली 5 किलोची अशी एवढी मोठी. आणि मला म्हणे भंतेजी ही मेणबत्ती कुठं लावू. मी म्हटलं केक सोडून कुठं लावा. तर ते म्हण नाही केकवरच लावा लागते. म्हणलं मग लावा. लावली तर केकवर पगळून पडू लागले. मला म्हणे भंतेजी मेणबत्ती कधी फुकू. म्हणलं नका फुकू, राहू द्या उजड. ते म्हणे नाही फुकावं लागते. म्हणलं मग द्या फुकून. फुका म्हणलं, सगळं घरदार फुका म्हणलं, फुका. आता ते पोरगा लहान, मेणबत्ती मोठी, आता ते फुकायला गेलं, फू ती काय विजेच ना. मी म्हटलं एक काम करा, दोघं नवरा बघ त्याचं पोट दाबा, तर हवा निघन म्हणलं, दाबा म्हणलं जोऱ्यान पोट. आता ती मम्मी डोळे वासून त्याला म्हणे पोरा फुकणार आहे म्हणे. आता ते फुकायला गेलं तर केकवर थुकलं, त्याची लालच पडली. बघा आता पहिली पडली मेणबत्ती, मग पडली लाल. तुम्ही असता लांब, तुम्हाला काय दिसत नाही, आम्ही जवळ असतो, आम्हाला सगळे दिसते ते. आणि मग नंतर म्हणे भंतीची फुगा कधी फोडू. म्हणलं मी गेल्यावर फोडा. ते म्हणे नाही आत्ताच फोडावं लागतं. म्हणलं मग फोडा तर अर्धी चमकी केकवर आणि अर्धी आमच्या डोक्यावर. बरं चमकी आमच्या डोक्याला लागली ना तर निघत नाही, तुमची अशी झटकली तर निघून जाते, आमची काढली तर डबल चिटकती. बाहेर गेल्यावर एक माणूस म्हणे भंतीजी तुम्ही चमक्या लावता का. पहा आता, अरे म्हणलं तिथं पडली आमच्या डोक्यावर, आम्ही काय चमक्या कशाला लावत. म्हणलं बघा चमकी पडली, मेणबत्ती पडली, थुका पडला. ज्याचा बड्डे त्याने केक कापला, लगेच मम्मीला चारला आणि बोटं चाटून घेतले. हॅपी बर्थडे टू यू म्हणलं, चाटला. लगेच पप्पाला चारला केक आणि बोटं पुन्हा चाटून घेतले. आणि मग म्हणे आजीला चार. आजी दरवाज्यात बसली होती अशी मान हलवत, म्हातारी होती बिचारी. आजीला चारायला गेला तर आजीच्या इथली तंबाखूच घेऊन आला, तंबाखूचं इडा इथं लावेल होता, घेऊन आला हाताला लावून. आणि नंतर म्हणे आजोबाला चारायला जाय. मला आजोबाचा काय बेड कांतोर म्हणलं. आता या केकचे एवढे हाल केले. मला म्हणे भंतीचे खा. म्हणलं तूच खा, मी नाही खात. म्हणलं का. तर बघा हे अजून माहीत नाही लोकांना हे संस्कार काय करावं काय नाही, कसं करावं विधी, कुठून शिकले. हे सगळे ख्रिश्चन फिलॉसॉफीपासून आजही लोकांना गॉड ब्लेस यू म्हणतात. अरे मी म्हटलं बड्डेमध्ये म्हणा ना, लॉर्ड बुद्धा ब्लेस यू, नोबेल धम्मा प्रोटेक्ट टू यू, प्युअर संघा गाईड टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, सुप्रीम बुद्धा ब्लेस यू, ग्रेट धम्मा प्रोटेक्ट टू यू, प्युअर संघा टीच टू यू, हॅपी बर्थडे टू. तुम अपना सुरू करू ना. तुम्ही काय गॉड ब्लेस यू पाहिलं. गॉड ब्लेस कुठून आणलं. तर गॉड ब्लेस माहिती तुम्हाला गॉड कुठं आहे, कसं आहे, काय आहे. तो भाई पता नहीं है. तो भाई दुसरों की संस्कृती उठाने में हमको बड़ा अच्छा लगता है. आपली संस्कृती सुरू झाली तर त्यांना ऐकू वाटत नाही, तर आपली संस्कृती सुरू करा. ट्रिपल जेम्स ब्लेस टू यू. एक जण मला म्हणते ट्रिपल जेम्स काय हो. मला गॉड काय हो. म्हणे काय असो पण गॉड बरं आहे. तर समजत नाही अजून अनेक लोकांना. आणि म्हणून तुम्ही हळूहळू एका लग्नात गेलो. हा 1 मिनिटात. हा बरं आलो. हा एकच मिनिट. बरं हां एका लग्नात गेलो. एवढंच. एका लग्नात गेलो, नवरदेव नवरी डॉक्टर, आणि त्यांना अजून हे माहीत नाही की मेणबत्ती कुठे लावा. तर मला विचारलं म्हणे भंतेजी मेणबत्ती कुठे लावू. तर म्हणलं लावा इथं डोक्यावर चोपडी जागा आहे. म्हणलं द्या इथं लावून. म्हणलं आता वाटी आणून लावा लागते एवढं माहीत नाही का. लावा म्हणलं इथं मेणबत्ती इथं लावा, आणि अगरबत्त्या कानात टोचा म्हणलं माझ्या, आणि जे फुलं आहेत का नाही ते नाकात टोचा, म्हणजे तोंडात बांधताना म्हणता येईल. आणि म्हणून उपासक उपासिकांनो हे संस्कार आपण शिका. पुन्हा एकदा पूज्य मोठ्या भंतेजीला त्रिवार अभिवादन. त्यांच्या संपूर्ण शिष्यगणाच्या प्रति मैत्री भावना, तुम्हा सर्व दानदात्यांच्या प्रति मैत्री भावना, आणि तथागतांच्या सद्धम्मामत सबमंगलं भवतु सबमंगलं. साधु साधु चक्रवाले